वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणा नगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। च्या अनुषंगाने आता रणशिंग फुंकलं गेलंय। एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायुती असे आरोप प्रत्यारोप होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहताय, कसं बघताय एकंदरीत काय चित्र असणार आहे? खरं तर महायुतीचे जे नेते आहेत त्यांना गोकुळवर बोलायचा नैतिक अधिकारच नाही असं माझं मत आहे। कारण आता सध्या त्यांच्याच ताब्यात गोकुळ दूध संघ होता आणि तरी सुद्धा त्यांच्यावर अविश्वास आणून निवडणूक प्रक्रिया चालू असताना सुद्धा प्रशासकांना हा नैतिक पराभव आहे। महायुतीच्या नेत्यांचा नैतिक पराभव आहे की अरे तुमच्याच ताब्यात संघ होता, सरकार तुमचंच आहे आणि तरी सुद्धा तुमच्यावर विश्वास नसल्यामुळं आज प्रशासक येतो, हा मोठा पराभव आहे। त्यामुळे त्यांना खरं तर मत मागण्याचा अधिकारच राहिलेला नाही आहे। गोकुळ हा कोणाच्या बापाचा नाही, गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांचा आहे। दूध उत्पादकांचं प्रतिनिधित्व करणारे ज्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांचा आहे आणि त्या 4600 ज्या सोसायटी आहेत त्यांचा तो अधिकार आहे। परंतु आज गोकुळचा उमेदवार कोण असावा हे आता मंत्रालयात बसून ठरवायला लागले आणि मग सभासदांनी काय करायचे, नुसते शिक्केच मारायची काय चाललंय हे? आणि त्यामुळं आम्ही असं आवाहन केलेलं आहे, आम्ही अशी भूमिका घेतली आहे, गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याचं एक आन बाण आणि शान आहे आणि ही जर अस्मिता टिकवायची असेल तर मल्टी स्टेट करायचा प्रयत्न काही लोकांनी केला, तो गेल्या वेळी हाणून पाडला। आता गोकुळ वाचवायचं असेल तर हे सगळं तण गोकुळमधनं काढून टाकलं पाहिजे, त्याशिवाय गोकुळ वाचणार नाही, ही आमची भूमिका आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।